आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात बोगस जातीच्या दाखल्याबाबत निवेदन। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव घोषित करण्यात आला आहे। मात्र चंदूर गावातील काही व्यक्तींविरोधात बोगस जातीचा दाखला मिळवून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे। संबंधित व्यक्तीने मागासवर्गीय बेडा जंगम समाजाचा दाखला मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे। या प्रकारामुळे मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। घटनेतील आरक्षणाच्या तत्वावर घाला घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे। बोगस जात दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवणे म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कावर अन्याय आहे। या पार्श्वभूमीवर माननीय आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये बोगस जातीचा दाखला वापरून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस उमेदवारी न देता प्रत्यक्षात पात्र व योग्य अशा मागासवर्गीय समाजातील उमेदवारासच तिकीट द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन देताना कुमार कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, सुभाष शिंगे, यशवंत कांबळे, दीपक भोसले, बाबासो कांबळे, अभिषेक कांबळे, संदीप कांबळे तसेच पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते। आमचं प्रमाण समाजाचा कोणी व्यक्ती असू दे त्याला मिळून आमची सकाळपर्यंत कुठे पडली तुमच्याकडे आर्थिक लोक मागायला तिकीट मागायचं आम्ही हे पहिला तिकीट मागायचं फक्त आम्हाला हे जर सोय लागली की नाही तर वाया समाजावर हे अन्याय आहे आणि नुसतं चालणार नाही। सोय कडेपर्यंत असं अन्याय होत राहणार आणि समाजात तेढ निर्माण होईल। तिकडे होऊन हे आपल्या मतदारसंघात शांतता सुव्यवस्था आपल्यामुळं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकांना दिलेलं आहे। जर इतर लोक बोगस दाखलं करून जर आमचं प्रतिनिधित्व चिन्हार असले तर हा समाज अन्याय सहन करणार नाही। त्याला आम्हाला वेगळी भूमिका घेऊन समाजाचा लढा उभा करून आम्ही आपल्याकडून फक्त मागासवर्गीय समाजाला तिकीट मिळावी एवढीच आमची जनभावना आहे। दुसरा काही विषय नाही यामध्ये म्हणजे मागासवर्गीय प्रॉपर बोगस दाखलेवाली कोणीही नको। तुम्हाला काय सांगायला होत नाही। मतदारसंघ पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या राखीव मतदारसंघामध्ये चंदूर या गावातील ओपन कॅटेगरीमधल्या व्यक्तीने बेडा जंगम हा अनुसूचित जातीचा दाखला काढून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। तर त्या व्यक्तीनं जो दाखला काढलेला आहे आणि ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी तो दाखला दिलेला आहे, जर तो दाखला समोर आला आणि त्या व्यक्तीनं निवडणूक लढवली तर त्या व्यक्तीविरोधात आणि त्या ज्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी दाखला दिला आहे त्या शासकीय अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर व न्यायालयीन कडक कारवाई करण्यात येईल। हा अन्याय आमच्या होणाऱ्या समाजावर आम्ही कदापि सहन करणार नाही। या माध्यमातून आम्ही त्यांना इशारा देतो। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।